नमस्कार भक्तांनो, धोंड्याच्या महिन्यात केली जाणारी छोटीशी सेवा, या सेवेमुळे तुमच्या आयुष्यामध्ये बरेचसे बदल होतील. ही गोष्ट फक्त एक कथा नाही, ही त्या भक्ताची आहे ज्यांनी धोंड्याच्या महिन्यात एक छोटी सेवा वेळेत सुरू केली आणि त्यानंतर त्यांचं आयुष्यात असे बदल घडले की स्वतःही ते विश्वास ठेवू शकत नव्हते. पण ही कथा सुरू होते एका साध्या घरातून, जिथे समस्या इतक्या वाढल्या होत्या की घरातील शांतता पूर्णपणे हरवली होती. आता पुण्याजवळ एका छोट्या गावात एक देशमुख कुटुंब राहत होतं. आर्थिक अडचणी, सतत आजारपण आणि घरात वाद आणि नोकरीमध्ये अपयश, घरात कोणीही शांत नव्हतं. त्यांच्या घरातील स्त्री म्हणजेच आई नेहमी म्हणायची, काहीतरी चुकीचं चाललंय या घरात. वडील म्हणायचे, आपलं नशीबच खराब आहे. असं म्हणून प्रत्येक वेळेस टाळाटाळ व्हायची, पण कोणालाच खरं कारण कळत नव्हतं. तो दिवस होता धोंड्याच्या महिन्याचा पहिला दिवस. गावात एक वृद्ध आजी होती, काकूबाई. ती घरात आली आणि म्हणाली, तुम्ही एक साधी सेवा सुरू करा, पण योग्य वेळेत. आईने विचारलं, कुठली सेवा? काकूबाईला आईने प्रश्न केला की आम्ही अशी कुठली सेवा करावी किंवा सेवा कुठली? आजी म्हणाल्या, दररोज सकाळी देवासमोर 5 मिनिट शांत बसून नामस्मरण करा आणि मनापासून कृतज्ञता ठेवा. पण ही सेवा योग्य वेळेस सुरू झाली पाहिजे. घरातील लोक हसले. फक्त बसायचं आणि इतकं बदलणार? पण काहीच गमावण्यासारखं नव्हतं. आजी म्हणाली, आजपासून सूर्योदयानंतर लगेच ही सेवा सुरू करा. त्या दिवशीपासून घरात एक नवीन गोष्ट सुरू झाली. पहिले 3 दिवस काहीच बदल नाही. ही सेवा केल्यानंतरही पहिले 3 दिवस त्यांना काहीच बदल जाणवला नाही. पण चौथ्या दिवशी काय झालं? चौथ्या दिवशी घरात शांतता जाणवू लागली. आईचा मानसिक ताण कमी झाला. वडिलांना एक छोटं काम मिळालं. सगळं हळूहळू बदलायला लागलं. पण अजूनही कोणालाच विश्वास नव्हता. आता त्यानंतर असेच 2-3 दिवस झाले. सेवा त्यांची चालूच होती. 7व्या दिवशी एक घटना घडली. ती घटना म्हणजे वडिलांना अचानक मोठी नोकरीची संधी मिळाली, ज्याला ते वर्षानुवर्ष शोधत होते. आई म्हणाली, हे फक्त योगायोग नाही. आजीचे शब्द आठवले, सेवा योग्य वेळेत सुरू करा. केली तर बदल दिसतो. एका महिन्यात आर्थिक स्थिती सुधारली. घरात आनंद परत आला. आरोग्य सुधारलं. मानसिक शांतता आली. देशमुख कुटुंब आता वेगळंच आयुष्य जगत होतं. ही कथा फक्त विश्वासावर नाही, तर सातत्य आणि सकारात्मकतेवर आहे. धोंड्याच्या महिन्यात सुरू केलेली ही छोटीशी सेवा त्याचं आयुष्यात मोठा बदल घेऊन आली. पण बदल तुमच्या आयुष्यात कधी आणि कसा येईल, हे तुमच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. त्यामुळे धोंड्याच्या महिन्यात ही छोटीशी सेवा तुम्हीही लवकरात लवकर सुरू करा. धोंड्याचा महिना चालू झालेला आहे, तर या छोट्याशा सेवेचा तुम्हीही सहभागी व्हा आणि सेवा चालू करा.